नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 1 सेमेस्टर फर्स्ट भारतीय आर्थिक पर्यावरण भाग 1 या पेपरमध्ये आज आपण कृषी पर्यावरण या घटकाचा विचार करत असताना त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची जी भूमिका आहे त्याचा प्रामुख्यानं आपण विचार करणार आहोत. जगातील बहुतेक देशांमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 2/3 लोकसंख्येपेक्षाही जास्त लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि म्हणूनच की बहुतांश देशांच्या विकासाचा मूलभूत आधार म्हणून शेती क्षेत्र असून शेतीचा विकास झाला की उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास प्रामुख्यानं होत असतो. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत देखील विचार जर केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्र हे महत्त्वाचं ओळखलं जातं, कारण शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मागील काही दशकांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत उद्योगांनाही महत्त्व देण्यात आलं. असं असताना देखील भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं स्थान किंवा भूमिका ही महत्त्वाची ठरलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा जरीही शेती क्षेत्रामधला कमी होत असला तरीही अजूनही शेती क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासाचा पाया म्हणून शेती क्षेत्राकडं बघितलं जातं. भारताचा भूप्रदेश जर बघितला तर तो विस्तीर्ण आहे. शेती व्यवसायाला अनुकूल असं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळं भारतीय शेतीचं उत्पादन त्या ठिकाणी वाढत असल्याचंही आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. आणि मग अशा या भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका शेती क्षेत्रामधील बघत असताना प्रामुख्यानं जे काही मुद्द्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहिल्या प्रथम या ठिकाणी की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा जो काय आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं दिसून येतंय. म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचं योगदान हे महत्त्वपूर्ण राहिल्याचं दिसून येतं. या दृष्टीनं विचार जर केला तर 1950-51 मध्ये शेती क्षेत्राचा जो काही वाटा होता तो साधारणतः 50-51 मध्ये 56.5% इतका होता. म्हणजेच या ठिकाणी की देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती क्षेत्रामध्ये निम्म्यापेक्षा जास्त एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी जास्त वाटा शेती क्षेत्राचा या ठिकाणी होता. ही एक उल्लेखनीय बाब आपल्याला प्रामुख्यानं सांगता येईल. त्याच्यानंतरचा काळ जर बघितला तर 1990-91 मध्ये तो वाटा देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला शेतीचा जो वाटा आहे तो 1990-91 मध्ये 34% इतका या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. म्हणजे तो घटला हे आपल्याला मान्य करावं लागतं. त्याच्यानंतरही पुढच्या ज्या काही काळांचा विचार जर केला तर साधारणतः 2013-14 मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला शेतीचा जो वाटा आहे तो 13.9% इथपर्यंत कमी होता. मग देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि मग या GDPच्या
पैकी साधारणतः तो जो काही वाटा आहे तो वाटा शेती क्षेत्राचा याला कमी झाला. कारण मगाशी आपण म्हटलं की या ठिकाणी 2013-14मध्ये तो 13.9% इतका होता. तो पूर्वीच्या तुलनेमध्ये आता राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा घटलेला प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतो. याला कारण त्यानंतरच्या काळात भारतामध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढत चाललेला आहे. म्हणजे उद्योग आणि सेवा क्षेत्र प्रगतीपथावरती त्या ठिकाणी झालं आणि त्यातून देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDPमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढला आणि शेती क्षेत्राचा वाटा जो आहे तो घटलेला प्रामुख्यानं आपल्याला या आकडेवारीवरून दिसून येतो. आणि मग असं असलं तरीही इतर देशांशी तुलना करता म्हणजे जे प्रगत देश आहेत या प्रगत देशांशी तुलना केल्या शेतीचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा अधिकचा दिसून येतो. याचं उदाहरण म्हणून इंग्लंडच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा फक्त 2% इतका राहिलेला आहे. अमेरिकेचा तो 3% इतका आहे. फ्रान्सचा 7% या ठिकाणी आहे. तर ऑस्ट्रेलिया या देशाचा शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा फक्त 6% इतका आहे. आणि मग याच्यावरनं या देशांशी तुलना करता भारतीय राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा अधिक असल्या कारणामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका ही महत्त्वाची राहिलेली दिसून येते. आणि मग भारतीय अर्थव्यवस्थेत जरी शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा कमी त्या ठिकाणी होत आहे हे खरं तर आर्थिक विकासाचं प्रतीक समजलं जातं. कारण का तर दुसऱ्या बाजूला औद्योगिक आणि सेवा क्षेत्राची प्रगती त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून अलीकडची आकडेवारी जर तुम्हाला सांगायची जर ठरली तर 2017-18मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा 17.1% इतका त्या ठिकाणी होता. म्हणजेच त्या ठिकाणी तो इतर प्रगत देशांशी तुलना करता ते प्रमाण जास्त आहे. या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका खूपच महत्त्वाची ठरलेली आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की भारतीय शेती आणि रोजगाराचं एक साधन म्हणूनही महत्त्व आपल्याला प्रामुख्यानं सांगता येतं की शेती क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचा रोजगार निर्माण त्या ठिकाणी होत असतो. 1951मध्ये जेवढी करती लोकसंख्या होती म्हणजे एकूण श्रमिक या एकूण श्रमिकांच्या पैकी 70% श्रमिक हे शेती क्षेत्रामध्ये कार्यरत त्या ठिकाणी होते. आणि याला कारण काय होतं तर देशाच्या ग्रामीण भागामध्ये पुरेसं औद्योगिकरण नव्हतं. उद्योगधंदे त्या ठिकाणी त्याचा अभाव प्रामुख्यानं दिसून येतो आणि बहुतेक लोकांना आपला जो काही उदरनिर्वाह आहे तो शेतीवरच भागवावा लागत होता. परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते आपल्याकडं जास्त होतं. म्हणून ही आकडेवारी की 1950-51मध्ये 70% लोक शेती व्यवसायात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अवलंबून होती. तर 2011मध्ये हे प्रमाण कमी झालं. ते प्रमाण किती तर 54.6% श्रमिकांना कृषी क्षेत्रामध्ये रोजगार प्राप्त झालेला आहे. प्रामुख्यानं भारताप्रमाणेच इतर विकसनशील देशांचाही विचार जर केला तर शेतीवरलं अवलंबित्व हे जास्तीचं पाहायला मिळतं. तर विकसित देशामध्ये हे जे प्रमाण आहे ते प्रमाण कमीच आहे. म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेचा विचार जर केला तर फक्त त्या दोन देशामध्ये 2 ते 3% लोक शेतीमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या देशामध्ये हे जे काही प्रमाण आहे ते 6 ते 8% एवढंच आहे. इतर विकसित देशांपेक्षा भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जास्त असल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण का या शेतीनं मोठ्या लोकसंख्येला सामावून घेतलेला आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेत अजूनही शेतीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे.
तिसरा या ठिकाणी मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे की औद्योगिक विकासाला साहाय्यभूत ठरणारं हे शेती क्षेत्र आजही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असल्याचं दिसून येतं. कारण भारतातील जे विविध उद्योग आहेत आणि एक तर आपल्याकडं प्राथमिक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेलं असल्यामुळं या प्राथमिक क्षेत्रातनं तयार होणारं जे उत्पादन आहे ते प्रामुख्यानं शेती आणि शेती आधारित अशा प्रकारचं उत्पादन आहे. उदाहरणार्थ शेतीमधनं अन्नधान्य, भाजीपाला, फळं, फुलं यांचं उत्पादन होतं आहे, त्यावर क्रियाप्रक्रिया केली जाते आणि त्याच्यावर आधारित जे काही उत्पादन आहे ते उत्पादन इथं तयार केलं जातं. त्याचबरोबर शेती संलग्न जे काही क्षेत्र आहे म्हणजे शेतीपूरक व्यवसाय, या पूरक व्यवसायातनंही जे काही उत्पादन तयार होतं, मासेमारीचा व्यवसाय या ठिकाणी चालतोय आणि मग अशातलं जे काही उत्पादन आहे हे प्राथमिक उत्पादन ओळखलं जातं. मग या प्राथमिक उत्पादनाचं जे काही तयार करायचं आहे, शेतीमालावर क्रियाप्रक्रिया करून जे काही उत्पादन तयार होतं, या उत्पादनासाठी जो काही कच्चा माल लागतो तो कच्चा माल शेती क्षेत्रानंच उपलब्ध करून दिलेला प्रामुख्यानं दिसून येतो. आणि मग त्याच्यामध्ये आज आपण म्हणतो किंवा कापड गिरण्या इथं सुरू झालेल्या आहेत, साखर उद्योग डेव्हलप झालेले प्रामुख्यानं दिसून येतात, सूत गिरण्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक प्रकारचे लघु उद्योग, कुटीरोद्योग, हातमाग उद्योग, शेतमालावर प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहेत हे सगळे उद्योग शेती क्षेत्रावरती अवलंबून आहेत. जसं हातमाग, तेलगिरण्या, भातगिरण्या, डाळ मिल, कागद उद्योग, काजू प्रक्रिया उद्योग, जाम जेली तयार करणारे जे काही उद्योग आहेत हे सगळे उद्योग शेतीमालावरती आधारित आहे. याचाच अर्थ या उद्योगांचा विकास व्हायचा असेल तर शेती क्षेत्र हे त्यातनं तो काही कच्चा माल आहे तो कच्चा माल या उद्योगांना उपलब्ध करून दिला जातो. आणि म्हणून या उद्योगांना जो काही कच्चा माल लागतो तो कच्चा माल उपलब्ध करून देण्याचं काम शेती क्षेत्रानं केलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये तर अन्नधान्य प्रक्रिया उद्योगाला फार मोठं महत्त्व प्राप्त झाल्याचंही दिसून येतं. तसंच औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण होणारी जी काही शेती अवजारं आहेत म्हणजे शेतीला लागणारी जी काही आदानं आहेत, इनपुट त्याला आपण म्हणतो, कारण ते शेतीमध्ये वापरली जातात आणि मग त्याच्यानंतर शेतीचं उत्पादन तयार केलं जातं. आणि मग जी काही शेती अवजारं असतील, रासायनिक खतं आहेत, मळणी यंत्र आहेत, साधारणतः शेतीची मशागत म्हणजे नांगरणी, त्याचबरोबर त्याची कापणी, मळणी याची जी काही यंत्र आहेत ही यंत्र प्रामुख्यानं कारखान्यामध्ये तयार होतात. जे काही पाईपलाईन करायचे आहे, जे काही पाईप लागतात, ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, ही सगळे कीटकनाशकं असतील, या सगळ्यांना शेती क्षेत्राकडनं मोठ्या प्रमाणात मागणी येते आणि या सर्व उद्योगांचा विकास हा शेती क्षेत्रावरती अवलंबून असल्यामुळं औद्योगिक विकासात शेतीला महत्त्वाचं स्थान आहे. आणि या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जो काही औद्योगिक विकास होतो, जे काही उद्योगधंदे इथं विविध प्रकारचे सुरू झालेले आहेत त्याला साहाय्यभूत ठरणारं शेती क्षेत्र म्हणूनच त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामधलंही महत्त्व या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मधील शेती क्षेत्रात पाहायला आपल्याला प्रामुख्यानं मिळतं की आंतरराष्ट्रीय व्यापारात शेतीला महत्त्वाचं स्थान आहे. जसं की चहा, साखर, तंबाखू, फळं, भाजीपाला, फुलं, मसाल्याचे पदार्थ, मासे हे जे काही इथं तयार होत आहेत त्याची जी काही निर्यात आहे ती निर्यात भारतातून मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळं या निर्यातीतून भारताला बहुमोलाचं असं जे काही परकीय चलन आहे ते परकीय चलन या शेतमालाच्या निर्यातीतनं मोठ्या प्रमाणात प्राप्त होताना आपल्याला दिसतंय. भारतीय शेतीचा निर्यात व्यापारामध्ये प्रामुख्यानं जो उल्लेख करता येईल त्या उल्लेखामध्ये की साधारणतः कच्च्या वस्तू ज्या आहेत किंवा कच्च्या मालाची जी निर्यात आहेत ती 50% इतकी आहे. आणि या शेती आधारित जे काही माल तयार होतो, जे काही उत्पादन तयार होतं त्याला आपण पक्क्या वस्तू म्हणतो. या पक्क्या वस्तूंचं 20% एवढा वाटा निर्यातीमधला आहे
आणि देशाच्या एकूण निर्यातीमध्ये 70% वाटा हा शेतीशी संबंधित असल्या कारणामुळं निर्यात वाढीसाठी शेती व्यवसायाचं अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान आपल्याला सांगता येतं. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये 1990-91 मध्ये भारतातील शेतमालाच्या निर्यातीतला जो वाटा आहे तो 18.5% इतका प्रामुख्यानं होता. 2016-17 मध्ये तो 12.26% घटलेला दिसून येतो. आता हे वाटा जरी निर्यातीतला कमी झालेला असला तरी इतर देशांशी तुलना करता अद्यापही शेती क्षेत्रातला राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा जास्त असल्यामुळं आणि अमेरिका व इंग्लंड या देशांचा या ठिकाणचा जो काही आंतरराष्ट्रीय शेतमालाचा जो काही व्यापार होतो त्या व्यापाराचा वाटा जो काय तो वाटा भारताच्या तुलनेनं कमीच असल्याचं दिसून येतं. आता अन्नधान्याचा जो काही पुरवठा आहे म्हणजे भारतीय शेती क्षेत्रानं एवढ्या मोठ्या 125 कोटी लोकसंख्येला अन्नधान्याचं उपलब्ध करून दिलेलं दिसून येतं. या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका खूपच महत्त्वाची ठरलेली आहे. म्हणजे संपूर्ण लोकसंख्येला जे काही अन्नधान्य लागतं ते सगळं अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचं काम शेती क्षेत्रानं केलेलं दिसून येतं. एक तर भारताची लोकसंख्या वेगानं वाढत चाललेली आहे आणि वाढत्या लोकसंख्येमुळं अन्नधान्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. त्यासाठी अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण होणं खूप गरजेचं आहे. गेल्या काही वर्षामध्ये देशानं अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केल्याचं दिसून येतं. हरित क्रांतीच्या काळानंतर देशामध्ये अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये मोठा क्रांतिकारक असा बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि 1950-51 मध्ये देशात एकूण अन्नधान्याचं उत्पादन 50.8 दशलक्ष टन एवढं त्या ठिकाणी होतं. ते 2011-12 मध्ये 259.32 दशलक्ष टनांपर्यंत वाढलं तर 2016-17 पर्यंत ते 275.68 दशलक्ष टन इतकं झालेलं आहे. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत जे काही देश आहे हा भारत देश हा स्वयंपूर्ण झालेला आहे. पूर्वी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 50-51 मध्ये जे काही अन्नधान्याचं देशातलं उत्पादन 50.8 दशलक्ष टन होतं. या देशातल्या लोकसंख्येला हे अन्नधान्य पुरत नव्हतं. मग देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता म्हणून आपल्या भारताला अन्नधान्याच्या बाबतीत दुसऱ्या देशाकडनं मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत होती. देशामध्ये अन्नधान्याचं उत्पादन जर पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालं नाही तर देशाला अन्नधान्याची आयात त्या ठिकाणी करावी लागते. देशाच्या औद्योगिक विकासाला अत्यंत महत्त्वाचं असलेलं परकीय चलन जे काही आपण निर्यातीतनं मिळवलेलं असतं ते बहुमोलाचं आहे, ते दुर्मिळ आहे. पण जर अन्नधान्याच्यावरच जर ती परकीय चलन खर्च जर पडलं तर मात्र या ठिकाणी देशाचा औद्योगिक विकास खुंटतो, थांबतो आणि देशाला लागणारी जी काही अत्यावश्यक आयात आहे म्हणजे यंत्रसामग्री, तंत्रज्ञान ही आयात करता येणार नाही आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम म्हणून देशाच्या आर्थिक विकासावरती नक्कीच होईल. म्हणून अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी शेतीला अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्याला म्हणता येतं. 6वा मुद्दा आहे की इथं भारतीय शेती क्षेत्राचं भांडवल निर्मितीतलं योगदानसुद्धा मोठ्या प्रमाणावरती असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये भांडवल निर्मितीमध्ये शेती क्षेत्रानं अत्यंत महत्त्वपूर्ण भर घातल्याचं आपल्याला दिसून येतं की विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शेती क्षेत्र भांडवल निर्मितीमध्ये कमी पडल्यास विकास देखील मागं पडू शकतो. जगातील अनेक देशांनी शेती आधिक्याची गुंतवणूक करून आपला आजवर आर्थिक विकास साध्य केलेला आहे. याचं उदाहरण म्हणून जपान, रशिया, चीन या देशांचं आपल्याला सांगता येतं. आणि मग अशा पद्धतीनं की शेती क्षेत्रानं आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल निर्मितीमध्येही मोठं योगदान दिलेलं दिसून येतं. भांडवल निर्मितीमध्ये
महत्त्वाची भूमिका पार पाडलेली दिसून येते. त्यानंतर उत्पन्नाचं साधन म्हणून आज शेती क्षेत्राकडं बघितलं जातं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी काही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार हे जे काही सगळ्या संस्था आहेत, या संस्थांना आपला खर्च भागवण्यासाठी शेती क्षेत्रातनं मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. आता काय उत्पन्न मिळतं तर साधारणतः पाणीपट्टी, घरपट्टी आपण त्याला म्हणतो, जमीन महसूल त्या ठिकाणी आहेत, विक्री कर आहेत, प्रामुख्यानं शेतीमालावरली जकात या रूपानं त्या ठिकाणी या संस्थांना उत्पन्न मिळत असतं. त्याचबरोबर शेती आधारित जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनावरती प्राप्ती कर, शिक्षण कर, निर्यात कर, स्टॅम्प ड्युटी आपण त्याला म्हणतो, रजिस्ट्रेशन फी इत्यादीपासूनचंही उत्पन्न सरकारला प्रामुख्यानं मिळतं. म्हणजेच शेती क्षेत्रापासनं सरकारी तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली जाते. म्हणजेच त्यातून उत्पन्नाचं साधन प्राप्त होताना आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. 8वा मुद्दा आहे की किंमत पातळीमध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्यामध्येही शेती क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये साधारणतः देशातील किंमत पातळीत स्थिर राहण्यासाठी अन्नधान्य आणि शेतमालाच्या किमती स्थिर राहणं गरजेचं आहे. जर अन्नधान्य आणि शेतमालाच्या किमती जर वाढल्या तर देशामध्ये भाववाढीला काय त्या ठिकाणी निमंत्रण येतं किंवा निमंत्रण मिळतं. मग ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अन्नधान्य आणि शेतमालाच्या किमती स्थिर राहणं खूपच गरजेचं आहे. शेतमाल किमतीतील बदलाचा सर्वसाधारण किंमत पातळीवरती परिणाम त्या ठिकाणी होत असतो आणि देशातील भाववाढीला अनेक घटक जसे कारणीभूत होतात की सरकारचं अयोग्य असं धोरण, तुटीचा अर्थभरणा, शेतमाल साठवणुकीचा अभाव, शेतीमालाला आधारभूत किंमत ठरवण्यामधलंही दिरंगाई, वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा या सगळ्या कारणांमुळं देशात भाववाढ त्या ठिकाणी होते. त्यासाठी देशातील सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये स्थिरता आणण्यासाठी शेतमालाच्या किमतीमध्ये स्थिरता राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी शेतीचा विकास होणं गरजेचं आहे. या दृष्टीनं देशातील भाववाढ आटोक्यात आणण्याच्या कामामध्येही शेती क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचं प्रामुख्यानं दिसून येतं. त्यानंतर इथं आपल्याला 9वा मुद्दा जो काय तोही सांगता येतो की पशुधनाचा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. भारताच्या बाबतीत जर बघितलं तर आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये पशुधनाला महत्त्व आहे. पशुधन हे त्या ठिकाणी त्याला लक्ष्मी समजलं जातं की प्रत्येकाकडं पशुधन असेल तर त्या पशुधनाच्या साह्यानं शेतीचा विकास होतो. शेती जे पूरक व्यवसाय आहेत त्याला ते व्यवसायसुद्धा या ठिकाणी सुरू करता येतात. आणि मग भारतामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसायला पूरक व्यवसाय म्हणून जे काही दुग्ध व्यवसाय असेल, मेंढीपालन, शेळी मेंढीपालन आपण त्याला म्हणतो, वराहपालन, युमुपालन यासारखे व्यवसाय केले जातात. आणि या पूरक व्यवसायाचा विकास हा मुख्यत्वे शेती क्षेत्राच्या विकासावरती अवलंबून असतो. शेतकरी वर्गाला उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून पशुधन हे महत्त्वाचं ठरलेलं दिसून येतं. आणि त्यासाठी या पशुधनाला आवश्यक असणारा सर्व प्रकारचा जे काही खाद्य असेल, चारा असेल, तो शेती क्षेत्रातनंच उपलब्ध होतो. म्हणजे पशुधन जगवण्याचं काम किंवा पशुधनाला चारा देण्याचं काम शेती क्षेत्रानं त्या ठिकाणी केलेलं असल्यामुळं आज आपल्या इतर देशांशी तुलना करता भारतातलं पशुधन हे मोठं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि हेच पशुधन ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यानंतर आर्थिक विकासाला एक पोषक वातावरण शेती क्षेत्रानं केल्याचंही आपल्याला दिसून येतं की भारताचा जो आर्थिक विकास झाला त्यामध्ये शेती क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. की भारतातील शेतीच्या प्रगतीमध्ये वाहतूक व्यवस्था खूप महत्त्वाची प्रामुख्यानं ठरते. आणि या भारतातील शेतीच्या प्रगतीमध्ये जसं की वाहतूक व्यवस्था म्हणून रस्ते, रेल्वे वाहतूक, शेती उत्पादनाच्या वाहतुकीसाठी
मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरलेले आहेत आणि एकूणच त्याच्यामुळं देशामध्ये वाहतूक क्षेत्राची प्रगती झाल्याचंही आपल्याला दिसून येत आहे की शेतीच्या विकासाचा प्रत्यक्ष जो संबंध आहे तो दारिद्र्य निर्मूलनाशी आहे. 66-67 मध्ये जी काही देशामध्ये हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीमुळं भारतात अन्नधान्याची गरज पूर्ण भारत हा अन्नधान्याची गरज पूर्ण करू शकलेला आहे आणि त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. भारतामध्ये शेती क्षेत्राचा जसा विकास झाला तसं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा मालही सहजासहजी उपलब्ध होऊ लागला आणि त्याच्यामुळं देशात औद्योगिक क्षेत्राला चालनाही मिळत गेली. त्याचबरोबर कामगार वर्गाला अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं देखील शेती क्षेत्र हे महत्त्वाचं ठरलेलं आहे. कृषी उद्योगांना महत्त्वाचा आधार खरा तर हा शेतीच त्या ठिकाणी आहे. शेती क्षेत्राच्या विकासामुळं देशाच्या आर्थिक विकासाला एक चांगलं पोषक वातावरण मिळतं. त्यातून देशाच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होत असते आणि मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जो काही देशाचा आर्थिक विकास झाला त्या विकासाला शेतीनं महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याचंही आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. भारत हा प्रमुख 15 शेती माल जो काही आहेत किंवा शेती वस्तू आहेत, शेतमाल उत्पादन आहेत, या 15 शेतमाल उत्पादनाच्या निर्यातक देशांमध्ये प्रामुख्यानं मोडतोय आणि मग त्याच्यामुळं भारतीय शेतीची जी काही अर्थव्यवस्थेतली भूमिका आहे ती महत्त्वपूर्ण दिसून येते. त्यानंतर आर्थिक नियोजन यशस्वीतेसाठीही शेती क्षेत्रानं मोलाची भूमिका पार पाडल्याचं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं की शेती व्यवसायाचा विकास करून कृषी उद्योग या ठिकाणी सुरू झाले. परिणामी ग्रामीण लोकसंख्येचं शहराकडे होणारं जे काही स्थलांतर आहे ते थांबवण्यासाठी शेतीचा विकास या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे. देशामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कारखानदारी निर्माण झाली नाही आणि मग या ठिकाणी की तिथं शहरी भागात रोजगारानिमित्त लोक तिकडं जाऊ लागलेले आहेत. त्यानंतर भारतातील व्यापार व्यवसाय वाहतूक सेवा या सगळ्या मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत. भारतातील अनेक मोठे उद्योग तसंच अनेक लघुउद्योग प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्रावरच अवलंबून आहे. शेती क्षेत्राच्या विकासाबरोबर या क्षेत्राचा विकास प्रामुख्यानं झालेला आहे. लोकांचं उत्पन्न वाढलं, उत्पन्न वाढल्यामुळं लोकांकडनं विविध वस्तू आणि सेवांना मागणी वाढू लागली आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं स्थैर्य हे शेती क्षेत्रातील लोकांच्या उत्पन्नाच्या स्थैर्यावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. देशाला जे आर्थिक नियोजन करायचं आहे ते यशस्वी करायचं आहे त्यासाठी शेती क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका पार पाडलेली दिसून येते. परकीय व्यापारातही त्या ठिकाणी महत्त्वाचं योगदान आहे. म्हणजे अलीकडं शेती वस्तूंच्या आयात निर्यातीचं आकारमान हे खूप विस्तारलेलं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. म्हणजे भारत आता गहू तांदूळ यासारख्या अन्नधान्यांच्या निर्यातीबरोबरच आता त्या भारताकडनं फळं फुलांची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे की 1990-91 पासून भारताच्या जी काही जी काही निर्यात होती त्या निर्यातीमध्ये शेती आणि संलग्न वस्तूंचे जे काही निर्यातीचं प्रमाण होतं ते प्रमाण आता 10 ते 20% इतकं वाढत चाललेलं आहे. आयातीचं प्रमाण 2 ते 6% या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि मग एकूण निर्यातीत 2010-11 मध्ये शेतीचा जो वाटा आहे तो 9.94% या ठिकाणी होता. 2012-13 मध्ये तो साधारणतः 12.55% वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. या सगळ्या मुद्द्यांवरनं आपल्याला सांगता येतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका ही खूपच मोलाची ठरलेली आहे. हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.